प्रतिपादन करणारे सदैव कुंडाला गेले भारतीय संप्रदायाचा कडदले देवचे सुप्रसिद्ध विश्वविद्यालय जगद्गुरु तुकोबार आहे. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे गुरुदेव आणि संतमाणी जगमाणी जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजमस्फुरदिक् प्रदेशम् विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं जयंती क्रिया स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण तेज वंदस्र चरणाचे गुरुजी नमस्कारोनी आता ओम नमो जाते प्रतिपाद्य जे जे स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्तिदा सौधारी जोजी पांडुरंगा करू प्रथमा प्रतिवर्ष पंढरपूर दर्शन देवाची करारविंदे नंबदारविंद मुखारविंदे विनमेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजे रजेकमण्डनं समसपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं स्वेच्छकुच्चमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणनङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे वचनैका कमलापदे माझे रंगाची कर जोडतो कधी गाडी आपण सावी जवळी हरगे म्हणजे वाक्य कर जोडतो कधी गाडी आपण सावी जवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निधी चरणा आहो स्वामी तुगे आदे भाई आवरण करा भेर कैवल्याचा पुत्र पुत्राच्या तऱ्याचा जेवढा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन देता सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परत परत आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर हस्ते माझवरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नाट्यस्थ ठेविला मस्तकी तुमच्या काय नाही केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाचे पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु पगडीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडदले देवचे सुप्रसिद्ध विश्वविद्यालय जगद्गुरु तुकोबार आहे. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवरायांचे गुरुदेव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या नामपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र भूमी या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पाहून झाले.
या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बसवेश्वर अण्णा नरहरी बागडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने वर्षश्राद्धा निमित्ताने त्यांचे समस्त बागडे परिवार, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सुपुत्र, या कार्यक्रमाचे आयोजक श्री अजित बागडे, श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज बागडे, श्री संजयजी बागडे, त्यांचे चौघ नातू, समस्त बागडे परिवार, या परिवाराने बागडे परिवाराने बसवेश्वर अण्णांच्या प्रथम वर्षश्राद्धा निमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. कुटुंबियांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने मला या ठिकाणी सेवा श्री हरिभक्तीपरायण आमचे योगेश महाराज आणि त्यांचे कुटुंबीय विजय महाराज यांनी बऱ्याच दिवसा अगोदर ही सेवा दिली होती. या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले सगळे गुणीजन, वारकरी संप्रदायातले ज्ञानोबा तुकोबारायांची पाईक मंडळी, या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा पूजनीय दिदींच्या मुखारविंदातून आपण श्रवण करीत आहात. या कार्यक्रमासाठी लाभलेले सगळे महाराष्ट्रातले गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण तुषार महाराज, मुक्ताईचे कृपापात्र आमचे मुक्ताईनगरचे श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज, गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद भागवत महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समस्त महाराज मंडळी, चोपदार, विनेकरी, टाळकरी, माझ्यासोबत माझ्या संगीत भागवतातले सहकारी, आमचे जळगाव जिल्ह्यातले प्रसिद्ध कीर्तनकार, संगीत विशारद, भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण सुजित महाराज जळगावकर महाराजांची उपस्थिती आहे. कार्यक्रमाला उपस्थित कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार महाराज मंडळ, नुकतेच महाराज यांच्या या ठिकाणी आगमन झालं. बाकीची महाराज मंडळ, ज्ञातज्ञ या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. खरं तर भूममध्ये माझं पहिलं कीर्तन आहे. भूमून मी बऱ्याच वेळा गेलो, परंड्याला कथा झाली, परिसरात कार्यक्रम झाले, पण भूममध्ये मी पहिल्यांदा येतोय. आणि आमच्या आईचा मुक्काम इथे असतो, मुक्ताईचा. मुक्ताईच्या दिंडीचा इथे मुक्काम असल्या कारणामुळे नेहमी भूमवरतून एक दिवस मंदिरामध्ये मुक्काम असतो आई साहेबांचा. त्यामुळे भूम परिचयातलं गाव आहे आणि गेल्या 20 वर्षापासून परंड्याला जात असतो, त्याच्यामुळे भूमवरतून जाणं होतं. आणि गावातली बरीचशी मंडळी या ठिकाणी जेव्हा भावाची योगेश महाराज 8 वर्षापासून आमच्याशी संलग्न आहे. आणि आपलं आमचे ते पावड्यावाले भाऊ विठ्ठलांना, मुक्ताबाईला आमच्या नाश्ता असतो आणि तेव्हापासून त्यांचा परिचय. योगायोगाच बसवेश्वर अण्णांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुटुंबियांनी हा एवढा मोठा सोहळा आयोजित केला गेला. ही खरं तर माझ्या वडिलांची मिरासी गादेवा असं म्हणायला हरकत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. बहुत सुकृताची जोडी, तिळतिळ पुण्य साचा पडे, पूर्वी जन्मी होता ठेवा, या सगळ्या गोष्टी अनुकूल आहे म्हणून हा सोहळा होतोय. विठ्ठला या धकाधकीच्या धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये एवढ्या संख्येनं तुम्ही कीर्तनाला येऊन बसले, ती घरातले सगळे चॅनल विसरून, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. अभंग तुकोबारायांचा ज्यांना सांगतात ते तुम्ही आपण जपी सनीच्या संसारामध्ये गांजरले दुःखी कसे झाले जीव आहोत. एकला न कंटेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवनी. 14 भुवन 21 वर्ग 8 पासून नवग्रह 10 दिग्पाल 11 रुद्र 12 तिथे 2 अश्विनी कुमार इंद्र चंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किम पुरुष नाथ देवता सिद्ध चरण गंधर्व विद्याधर या समस्त जगताचा पसारा भगवंतानं जन्माला घातला. देवानं बरेच जीव जन्माला घातले, 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे बिना पायाचे भरपूर पायाचे. त्याने जेवढे जीव जन्माला घातले तेवढे सगळे आडवे मॉडेल जन्माला घातले. उभं मॉडेल फक्त माणसाचे, बाकी सगळे आडवे. पुत्रा बैल सगळे आडवे. खेदाची गोष्ट एवढीच आहे, 4 पायाचे जनावर आडवी जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही. 4 पायाचे जनावर आडवी जन्माला येतात पण कुठेच आडवे होत नाही. माणूस उभा जन्माला येतो पण कुठे आडवा जाईल त्याचा भरोसा नाही. चांगल्या कामात जास्त आडवा जातो. सप्ताह करायचा झाला आडवा, मंदिर बांधायचं झाला आडवा, अन्नदान करायचं झाला आडवा, कीर्तन ठेवायचं झाला आडवं. तुमची माफी मागून बोलतो, जे आडवे होतं त्यांना कापून काढावं लागतं. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. आडाला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला, तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून याच्या मेळावर धरिले. देव सोडे तरी करावा अधर्म, अंतर ते कर्म नाचरावे. आईचा कर की घरावे राम, भगवंताने घरी यावं, ऐताला घर घुसून. इतके चांगले वागा की तुम्हाला देवाने शबरी सारखं घरी भेटायला यावं. जर तुमच्याकडून चांगलं वागल्याच जात नसेल मग इतकं वाईट वागा की तुम्हाला मारायलाही शेवटी देवानेच यावं. चाललेलं बरोबर. हे अर्ध्याच घंट्यात कीर्तनकाराची मेमरी हँग करून टाकतात. यांना मास्तर 8-8 घंटे कसे काय वागवतात. त्याच्यामुळे बरेच मास्तर संध्याकाळी 90 मारतात. आपण उगीच मास्तरांना दोष देतो. 2 वर्षापासून तर शाळा बंद आहे. यांनी आता घरचे जाम केले आणि आता शाळा उघडल्या मास्तरांना जाम करते.
कोरोनानं सगळ्यांचं नुकसान केलं. कोरोनातून आपण आता कुठे नुकतेच त्यातून सावरतोय. 2 लाटा आपण अनुभवलेल्या, तिसरी दरवाजावरती येऊन थांबलेली आहे. ओमाय क्रॉन तिसरीची दस्तक काय दोघींनी बाप म्हणायला लावला, आता हिमाय म्हणायला लागले. कोरोनाने एक केलं, आपलं कोण जवळचं कोण परक कोण, तोंडापुरते गोड बोलणारे कोण, कामापुरते गोड बोलणारे कोण, या सगळ्यांना उघडं पडलं. ज्यांना हे सुखाचे दिले घेतले. कोरोनाने एक केलं, शेतीचे कामिना दूर राही. नवरा बायकोचं किती का प्रेम असू द्या ना, पण कोरोनाने तेही उघडं पडलं. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले 14 वर्ष तर भगवती जानकीला सोबत घेऊन गेले होते. इथे जर राम पॉझिटिव्ह झाला तर 14 दिवस तोंड बी पाहिलं आणि त्याला शेतीचे कामिना दूर राही. कोरोनानं सगळ्यांचं नुकसान केलं. शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, मध्यमवर्गीयांचं, हातावर पोट असणाऱ्यांचं, मोलमजुरी करणाऱ्यांचं, सगळ्यांचं नुकसान कोरोनाने केलं. पण लक्षात ठेवा, कोरोनाने सगळ्यांची जिरवली, आमचे सुद्धा. आमचे बरेच कंपनीत लागून गेले, बरेच नव्हते. कोरोनाने एक केलं, सगळ्यांचं नुकसान केलं, पण सगळ्यांचं नुकसान भरून नाही गेलं. एक नुकसान जे झालं ते कशानेच भरून निघणार नाही, ते आहे लेकरांचं शैक्षणिक नुकसान. ते अजिबात भरून निघणार नाही. आणि दुर्दैवाने या कोरोनामुळे एक झालं, जी वस्तू या लेकरांच्या हाती 10 वर्षानंतर जाणार होते, ती दुर्दैवाने यांच्या हातात 10 वर्ष अगोदरच झाली. ऑनलाईन शिक्षण. तरी सुद्धा या कोरोनाच्या महाभयंकर वैश्विक जागतिक महामारीमध्ये आपण जिवंत आहोत. मुक्ताबाईचे, भगवंताचे, ईश्वराचे आपल्यावरती उपकार आहेत. बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला. मायबापा वर्ष श्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, आयुष्यभर आपल्या वडिलांनी आजोबांनी केलेल्या आयुष्यभर पुण्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. प्रभू रामचंद्रापासून, पांडवांपासून ही परंपरा सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर पुण्याचं सिंचन त्या ठिकाणी संचय केलेला आहे, आणि मग पुण्याई त्या ठिकाणी संचित असताना गेल्यानंतर त्या पुण्याईचं स्मरण करणे म्हणजेच पुण्यस्मरण. वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे, प्रोटोकॉल, नियम आहे. सप्ताहाचा पहिला दिवस नामपर, दुसरा भक्तीपर, तिसरा संतपर, चौथा उपदेशपर, पाचवा द्वैतपर, सहावा अद्वैतपर, सातवा मागणी, आठवा काला. पहिला दिवस नामपर, मंगल भवना मंगल हरी. जीवनातलं अमंगल नष्ट व्हावं, मंगल व्हावं यासाठी ईश्वराचं मंगलाचरण आहे. म्हणून पहिला दिवस संतपर किंवा भगवान परमात्म्याचं चिंतन, नामस्मरण त्या ठिकाणी असावं. ज्ञानोबा सांगितलं, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. नाम विठोबाचे घ्यावे पुढे, आजचे मुहूर्त शगुन श्रद्धे विठोबाचे द्या. ऐसा पाहिजे हा योग लाभावी न काय, मग तुका म्हणे हरीच्या दासान शुभ काळ दया. ईश्वराचं नामचिंतन करून, मंगलाचिंतन करून, ग्रंथ असेल, आपलं मंगल कार्य असेल, कोणतंही कार्य, पवित्र कार्य असेल, तर भगवंताच्या मंगल नामाने त्याची सुरुवात होत असते. म्हणून सप्ताहाचा पहिला दिवस भगवान परमात्म्याच्या मंगल नामाचं चिंतन करून सुरुवात करायची. तुकोबरा या अभंगामध्ये एवढे त्याला वाटलं गावात सप्ताह जाऊन यावं. कुत्र आलं, कुत्र मंडपात, त्याची पुण्य असेल ना, इकडे यायला पुण्यच लागते.
त्या कुत्र्याच्या घरात माझी लाज राखली. उद्या उठून असं कोणी म्हणणार नाही की भोजेकरच्या कीर्तनाला कुत्र बी नव्हतं. मला सांगा त्या कुत्र्याला कीर्तनाची गरज आहे का? कीर्तनाची गरज कोणाला? माणूस माणूस म्हणून जन्माला येतो, मरताना त्याने माणसासारखं मला वेळ असली कीर्तनाची गरज आहे. मॅन इज द ग्रेटेस्ट क्रिएशन ऑफ गॉड. ब्रह्मदेवाला पाठच्या साखर झोपेमध्ये पडलेलं अत्यंत सुंदर स्वप्न, त्याचं नाव माणूस. नाहीतर काय थोडी श्वान सुकुरे बापुडे. ईश्वराला गॉड म्हणतात. GOD, G फॉर जनरेट, फॉर ऑपरेट, D फॉर डिस्ट्रॉयड. उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात असतात त्याला देव म्हणतात. GOD गॉड म्हणजे देव. समजलं तर बरं, नाही तर स्पेलिंग उलटे होतात. DOG आताच येऊन गेलं ते डॉग. कीर्तनाची गरज माणसांना नाही, कुत्र्यांना नाही. कुत्र म्हणून जन्माला येतं, मरताना कुत्र म्हणून मरतं. त्याच्यामुळे कुत्र्याला कीर्तनाची गरज नाही. मला सांगा, तुमच्या भूममध्ये एखादी कुत्र माणसाच्या मौतीनं मेला का? कुत्र माणसाच्या मौतीनं मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत. तेवढ्यासाठीच कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. हो, डुक्कर म्हणून जन्माला येतं, गटारात पडतं, घाणीत भरतं, घाणीतून बाहेर निघतं. आणि त्याने समोर पाहिलं आमच्या योगेश महाराजांचा बंगला आहे, खाली गाडीच्या बाजूला सोफासाठी वरतून 1.5 टनाचा AC फॉग मारलेला आहे. आणि डुक्कर गटारातून निघलं, एकदम गाडीच्यावर जाऊन बंगल्यामध्ये लोळलं. असं झालं का? डुकराला माहिती, जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोळायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं? गटारात लोळणारा डुक्कर कोणाच्या बंगल्यात जाऊन लोळत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले त्यांनी तसं लोडू नये म्हणून तर कीर्तन आहे. विठाला विठाला खंतितेनं करा कोणे गाढव कुत्रा. सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला. देवे दिला देह, त्यातल्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवर असा एकमेव देश, त्याला माता म्हणतात भारत. तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जपान सुलतान? अजिबात नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाईंसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. सहन नाही झालं त्याला. वारकरी संप्रदायावर पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखे आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, सत्कीर्ती मांडवीसारखी देराण्या देखणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाळ नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळा नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणा राजा झाला नाही. सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या आमच्या ताब्यात दिला, त्यातल्या त्यात भारतात दिला. या नरदेहाची किंमत देवांना कळायला मिळाला नाही, पशुपक्ष्यांना कळालाही नाही, मिळालाही नाही. तुम्हा मला नरदेव मिळाला पण कळाला अजिबात नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आहे, ज्यांना वकील व्हायचं त्यांच्याकरता लॉ कॉलेज आहे, ज्यांना इंजिनियर व्हायचं त्यांच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे. कीर्तनातून माणसं घडवल्या जातात. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जेथे नावच नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तनाचांग होय अंग हरिरूप. नाही बापू, 100 वर्षाचं आयुष्य भगवान परमात्म्याने तुम्हाला मला सगळ्यांना दिले. देव तुमचं माझं ऑडिट करणार आहे ना. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन देणे तू जोडसे नारायण नास जीव बन भवरोग. बोल नगर बरोबर
बोल नका घरी जाऊन झोपण्याचा आरामसे तारक मेहता का उलटा चष्मा लागला असेल. विठ्ठल विठ्ठल खरं तर कीर्तन तुमच्यासाठी जे 50च्या पुढे गेले त्यांच्यासाठी कीर्तन नाही. जे 50च्या पुढे जे गेले त्यांनी त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगले, त्यांना सांगायची शिकवण्याची संस्कार देण्याची गरज नाही. खरं तर संस्कार देणं तुमच्या गरजेचं तुमच्या पिढीला आहे. हे 2G 4G 10Gच्या पुढचं व्हर्जन आहे, लेटेस्ट व्हर्जन आहे महाराज. एक लेकरू वर्गामध्ये आलो होतो माझ सर्व अरे काय म्हणले सांग घटना आणि दुर्घटना याचा फरक. वर्ग म्हणले घटना म्हणले हो. म्हणले गुरुजी आपल्या शाळेला आग लागली झाली घटना. गुरुजी म्हणले बरोबर आहे घटनाच ती. आता दुर्घटना सांग. तो म्हणला शाळेला आग लागली झाली घटना आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर पडले ही झाली दुर्घटना. काय कराल तुम्ही असेल लेकरांना. खरं तर हे तुमच्यासाठी काटो भरी डगर है चलना संभल संभल की. ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल की. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के. ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो बल की. तुमच्यावरती राष्ट्राचं भवितव्य आहे, तुमच्यावरती देशाचं संपूर्ण फ्युचर अवलंबून आहे. मग फ्युचर कसं पाहिजे हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचं ऑडिट करणारे परमात्मा. एखाद्याने म्हटलं मी धार्मिक होतो, मी सात्विक होतो, मी एक परमार्थिक होतो. यमराजाने सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे, तू काय काय केलेले. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ दाखवायला याची क्लिप याने काय काय किडे पाडले गावामध्ये. चुकत नाही ना. देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्या बापाला चुकणार आहे का. देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं 16 वर्षाचं पोरगं इनडायरेक्ट मारलं गेलं होतं. देवाचा बाप होता, थोडीफार फॅसिलिटी दिली असती. देवाचा ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं. देवाचा बाप 4 लेकर होते पण मरताना तोंडात पाणी टाकायला एकही नव्हतं. मला सांगा रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती आहे. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही. ईडी सीडी लोकांना आता माहिती झालं. ते बी आमच्या जिल्ह्यामुळे आता पण लोकांना एकच माहिती होतं बिडीकडे सासूरवाडी याच्या पलीकडे काय माहिती होतं. तुमचं माझं ऑडिट होणार आहे ना. देव विचारणार आहे ना जाप. नाही बापा हो. सुंदर असा नरदेव भगवंतानं भारतात दिला, त्यातला माणूस म्हणून दिला, महाराष्ट्रात दिला. वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबा तुकोबारायांचा पायी म्हणून आपण जगतोय. ही आपली मागच्या जन्माची पूर्वजन्माची आणि आपल्या आयुष्यभराची कमाई आहे. जायचं सगळ्यांनाच आएगा सो जाएगा कह गए साधू संत. 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 17 3 लोगों पर छत्र विराजे पडे काल के पास. येथे नाही उर आले अवतार येते पामर जीव घेतील. रामकृष्ण आले गेले. जो जन्माला ना तो मरणार आहे, ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार. जो खाटीवर जन्माला तो ताटीवर जाणार आहे. ज्याच्या जन्माला बँड बाजा वाजला त्याच्या मरणाला बोंबल बाजा वाजणार आहे. पण मरण ऐसा भला की जग रोवे. आपल्याकरता जग रडलं पाहिजे. जग जाऊ द्या जिल्हा तरी रडला पाहिजे. जिल्हा जाऊ द्या तालुका, तालुका जाऊ द्या गाव, गाव जाऊ द्या गल्ली. मी तर असे भाग्यवान पाहिले त्यांना घरातले बोंबलले नाही. बकालीचा याला कहा गए मालूम नहीं, क्या लाया कुछ नहीं. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. दूसरों के जख्मों पे तो कव्वे भी पेड़ भरते. इतकं चांगलं जगा आता याचा हरिक ज्ञानोबा म्हणतात. म्हणून जाणते नितवचे जियावे, जबाप कीर्ती अंगण पवे आणि सांग पाके विनिगावे दुनिया. कमी जगा, चांगलं जगा, शॉर्ट बट स्वीट. काही लोक फार कमी जगले. सगळ्यात कमी आयुष्य माझ्या ज्ञानोबरायांचं 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. श्रावण मध्ये अष्टमी वार गुरुवार. 25/8/1274 जन्म आणि 25/11/1296 कार्तिक मध्ये त्रयोदशी. दुपारी 1:02:13 समाधिस्थ. सगळ्यात कमी आयुष्य ज्ञानोबरायांचं. कर्तृत्व सगळ्यात मोठं ज्ञानोबरायांचं. नंतर नंबर लागतो 32 वर्ष धर्मवीर शंभूराजे. नंतर स्वामी विवेकानंद 39 वर्ष, तुकोबाराम 41 वर्ष, छत्रपती शिवराय 50 वर्ष. हे व्यक्ती महत्व कमी जगले पण कर्तृत्व फार मोठं करून दिले. काही काही लोक 100 वर्ष जगतात, आउटपुट काहीच नाही. तरुणपणात असे काम करा की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे.
दिवसभर असे काम करा की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे, आणि रात्री असे काम करा की दिवसात तोंड दाखवायला लाज वाटली नाही पाहिजे. रस्त्यानं चालताना असे चाला की लोकांनी रामराम घातला पाहिजे, बसताना अशा जागी बसावं की लोकांनी जवळ येऊन बसलं पाहिजे, आणि मरताना असं मरावं ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात खळकन पाणी आलं पाहिजे. तरच जगण्याला अर्थ आहे, तर जगूच नाही माणसाने. कमी चांगलं. महाराज म्हणतात आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग ते चित्त शुद्ध करण्यासाठी हित ते करावे देवाचे चिंतन. ईश्वराच्या चिंतनाने चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. मग चित्त शुद्धीसाठी भगवत परमात्म्याची कृपा होणं गरजेचं आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा. मग ईश्वराची कृपा होण्याकरता त्याचं नामचिंतन गरजेचं आहे. आणि ईश्वराचं एकदा नाव तोंडात यायला हजारो जन्माचे पुण्य यायला लागते. देवाचं नाव एकदा तोंडात यायला हजारो जन्माचे पुण्य यायला लागते. तुकोबरायांनी जेव्हा असं म्हटलं तेव्हा त्या साधकांना तुकोबरायांना प्रश्न केला की तुकोबराया, तुम्ही सांगता देवाचं चिंतन करा, देवाचं नाव घेता, तो दुर्भिक्ष महामारी गरपिडा सर्पभय आदिवेदी रोग याचा नाश करतो, दुर्भिक्ष किंवा प्रारब्धाचा नाश करतो असं तुम्ही नाथबाबा सांगता. म्हणले हो करतोच. मग काय होतं तुकोबराय, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुमच्या देवाचं नाम चिंतन केलं तुमच्या देवाने त्यांचं वाटोळच केलं. ज्ञानोबरांची काय अवस्था होती, नाथ महाराजांची काय अवस्था होती. अहो बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्हीच सांगता. कोपला पाटील गावचे हे लोक आता माझं भेक कोण घरी, दुष्काळी पिढीला द्रमिणेला मान, श्री एक न करता मिली. तुमची अवस्था ही आहे की भगवंताचं आयुष्यभर चिंतन करून तुमच्या वाट्याला काय आलो, आणि तुम्ही सांगतात की भगवान परमात्मा चिंतन करा. अहो काय केलं तुमच्या देवाने. जेव्हा तुकोबरायाला साधकाने हा प्रश्न केला की तुमच्या देवाने चिंतन करून काय केलं, तेव्हा तुकोबराय त्याला प्रतिप्रश्न करताय अभंगाच्या पहिल्या चरणात. एका चिंतिता विठ्ठले. काय नाही केलं त्याने. एका एकमेवा द्वितीय ब्रह्म एकोहम देवतम नास्ती. ज्याने एकाचं चिंतन केलं, विठोबाचं चिंतन केलं, भगवंताचं चिंतन केलं, त्याच्यासाठी देवाने काय नाही केलं. भला मोठा अभंग आहे. ज्ञानोबरांची भिंत उडली, सावता महाराजांना निंदू खुरपू लागला, सजन कसाला काय विकू लागला, कबीराला शेली विणू लागले, चोकोबाची बहीण झाला सारंग धर बहिणी उघडादार हाकमारी. अहो जो परमात्मा जिथे कधी जात नाही तो परमात्मा गर्भस्थ त्या ठिकाणी भक्तांसाठी झाला. बाळांपणासारखं कार्य भगवंताने केलं. काय नाही केलं.
तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये नामदेवराय ज्ञानोबा आधी करून सगळी संत मंडळी भारतवर्षाची यात्रा करायला निघाली. संत साहित्य सांगत जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन देवतीर्थ भजन न सांडिते. पण ज्ञानोबारायांसोबत नामदेवराय आधी करून सगळी संत मंडळी दिल्लीपर्यंत गेली. दिल्लीला सुलतानाचं राज्य होतं. त्याने पाहिलं की महाराष्ट्रातली काही मंडळी आलेली. त्याने आपल्या प्रधान सांगितलं त्यांना बोलव. नामदेवराय ज्ञानोबा यांना दरबारमध्ये बोलवण्यात आलं. विचारलं क्यों? हमने सुना कि तुम्हारा काफिरों का भगवान तुम्हारी बात सुनता है. बोले जी हाँ. मैंने सुना है नामदेव जी कि भगवान आपके हाथों से दूध पीता है. बोले सही सुना है आप लोग. तो क्या भगवान तुम्हारी हर बात मानता है, सुनता है, करता है? बोले हाँ दुरुस्त सुना है आपने. तो ठीक है अभी तुम्हारे भगवान की और तुम्हारे पत्थर की मूर्त की देखता हूं करामत क्या होती है. गाय वासरू आणलं आणि त्या दरबारामध्ये त्या गाय वासराची मान छाटण्यात आली. सांगितलं नामदेवराय अगर तुम्हारा भगवान तुम्हारी बात मानता है, सुनता है तो इस गैया और बछड़े को बताओ कितने दिनों में जीवित करोगे. नामदेवरायने सांगितलं 3 दिवसाची मुदत द्या. पहिल्या दिवशी भगवंताचं चिंतन सुरू झालं. कोठे गोंधळाचे द्वारकेच्या राया. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस उजळला, दुसरा दिवसही संपला, तिसरा दिवस उगवला. आता मात्र नामदेवरायांच्या डोळ्याला धारा लागला. नामदेवराय भगवंताचा धावा करताय. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या नामदेवराय भगवंताची धावा करताय. दुपार झाली. आता मात्र आशा सुटली की आता देव काही येत नाही, गाय वासरू जिवंत करत नाही. दुपार झाली, सायंकाळ झाली. नामदेवरायांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. नामदेवराय सांगतात देवा पतिव्रते जैसा भतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. जर आज तू प्रगट झाला नाही तर त्याच्यात लाज आमची नाही जाणार. तुका म्हणे नग्न भाज त्याची लाज स्वामीशी. मेरी बिनती सुनो तो मानो मानो तुझे मैं राम. राम नहीं तो कर दूंगा सारे जग में तुझे बदनाम. दुनिया में तेरा है बड़ा आज मेरा भी तुझसे बढ़ गया. मैं नहीं कहता कहते हैं सारे तूने बनाए चांद सितारे. देवा मी नाही म्हणत. जर आज तू प्रगट झाला नाही लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उठून जाईल. संध्याकाळ व्हायची वेळ आली, सूर्यास्त व्हायची वेळ आली आणि पिवळा पितांबर कैचा गगनी झडकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान परमात्माले नाभी नाभी म्हणे भक्तराया. देव प्रगट झाले. नामदेवराय सांगितलं देवा आता 3 दिवसापासून रडतो बिना भाकरी पाण्याचा. तुला एवढीशी आमची दया आली नाही का? देवाने सांगितलं नामदेवराया चूक तुमची. काय चूक आहे? 3 दिवस वाट पाहायला लावलं देवा. भगवंताने सांगितलं नामदेवराया 3 दिवसाची मुदत कोणी मागितली होती? म्हणले मीच. तुम्ही जर म्हटलं असतं की आत्ता जिवंत करतो मी त्याच वेळेला गाय वासरू जिवंत केलं असतं. काय नाही केले. एका चिंतिता विठ्ठल स्त्रीचा पुरुष केला. काय नाही केले. चालविली जड भिंती. काय नाही केले. मैसे पुत्रामुखी बोलविली श्रुती. चालविले भिंती बैसुनिया. काय नाही केले. एका चिंतिता विठ्ठले.
नैवेद्य हातीचा मूर्तीचे काय नाही केले. कितीतरी प्रमाण देता येतील की ज्यांनी ज्यांनी ईश्वराचं एकनिष्ठ भक्ती त्या ठिकाणी केली, परमात्म्याने सगळ्यांचे कार्य केले, काम केलेत. माय बापू एका चिंतिता विठ्ठल. मग तुम्ही म्हणाल महाराज फक्त जे भगवत भक्त आहे त्यांचेच कामं केले असते, जे त्याचे दास आहे त्याच कामं केले असतील. अहो देवाचं नाव वैर्याने जरी घेतलं तरी भगवंतानं त्याचं कार्य सिद्धीला नेलं. वैरी सिद्धी दिली, मोक्ष सिद्धी, कपटी दिली, माने दिली. त्याचा वैरी बरेच वैरी आहेत त्याचे, पूर्वी होते आताही आहे. सध्या लोकांना देवच चालत नाही. नास्तिक कहता मैं भगवान को मानता नहीं, लेकिन भगवान कहते बेटा तू मुझे मान न मान लेकिन मैं तुझे मानता हूँ क्योंकि तू मेरे बनाई हुई दुनिया में रहता है. नास्तिक म्हणतो मी देव मानत नाही, पण देव म्हणतो मी तुला मानतो कारण तू मी बनवलेल्या जगात राहतो. देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो. ज्या दिवशी देवाला आपली गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाजावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं कळालं तरी भरपूर झालं आपल्याला. देवच नाही म्हणतात लोक. या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला बाहेरच्या धर्मापासून अजिबात धोका नाही. या धर्माला याच धर्मातल्या अधर्मी लोकांपासून धोका आहे. हमें तो अपनों ने लुटा. आम्हाला आमचे जितके घातक आहे ना बाहेरचे नाही. मला सांगा ज्ञानोबरांच्या झोळीत दगड टाकणारे कोण होते हो? आपले. तुकोबरांचा गाथा बुडवणारे कोण होते? आपले. शिवाजी महाराजांना त्रास दिला, खंडोजी खोपडा, बाजी घोरपडा, सूर्याजी पिसाळ हे कोण होते? संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते? राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आणि गावातला सत्ता बंद पाडणारे कोण असतात? बाहेरचे येतात का ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात. आम्हाला आमचेच त्रासदायक आहे, बाहेरचे नाही. बाहेरच्यांची टाप नाही आहे मंडपात येण्याची. त्याचा वैरी रावण. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. रावण 80,000 बायका होत्या रावणाला. 80,000 बघा अंगावर काटे झाले. 80,000 बायका वागून गंमत आहे गो. एक सध्या एक अवघड आहे महाराज. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापड देण्याची परिस्थिती आहे. खालका लावून परवाच्या दिवशी तर मला 42 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हणे बाबा काय पाना म्हणे आपलं जवळ कुठे. म्हटलं काय होईल तुझं? म्हणे 42. म्हटलं 8 वर्षाकरता कशाला वाट्टा लावून घेतोय आता? अरे उरली किती भल्या माणसा, पुढच्या 5 वर्षी तुझं डिपॉझिट जप्त होणार. मुलींची संख्या घटली. सध्या बरं आपल्या इकडे तिकडे बात्या, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि मग तिथला स्टॉक संपल्यावर लडकिया ना होती तो क्या होता. दुनिया परेशान था, ना इंसान गलिया सुनसान, न जानू न जान, हर तरफ जय हनुमान. प्रत्येक गल्लीत 10-12 मार होती. अवघड झालं. रावण 80,000 बायका. मला सांगा रावणाचा वाटोळं कोणी केलं? रावणाचा सत्यानाश कोणी केला? कोणी? मूळ कारण, खरं कारण काय रावणाचा सत्यानाश व्हायला? कोणामुळे झाला? बाईमुळे, सीतेमुळेच झाला ना. तुमचा अधिकार लय मोठा आहे माय. तुम्हाला सगळे देव घाबरतात. नवरदेव सुद्धा. एका माऊलीची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरून पडले. उद्याच ना पौर्णिमा. नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरून पडले. एका बाईच्या रागान नजर पडली तर सोन्याचं गाव जडून खाक झालं. नुसती नजर पडू द्या, माझं 2-3 एकर विकायला मागे पुढे पाहत. रावणाचा खरा सत्यानाश केला त्याच्या बहिणीने, शूर्पणखा. सुपर्णखाही म्हणतात. तिचं नाव शूर्पणखा एवढ्यासाठी आहे, ही नख वाढवण्याची फॅशन तिच्यापासून आली आहे. रामायणामध्ये अजून एका राक्षसीचा उल्लेख, तिचं नाव त्राटिका. अद्भुत रामायणात तिचं असं वर्णन आहे, ती त्राटिका जेव्हा समुद्रातून स्नान करून बाहेर यायची तर ती कपाळाला कुंकू लावायची. म्हणजे पूर्वी राक्षसीने सुद्धा कपाळाला कुंकू लावत होत्या. मी रामायणातलं बोलतोय, 2021चं नाही.
त्राटिका, शूर्पणखा. खरं तर रावणाचं वाटोळं शूर्पणखेमुळे झालं. त्याने त्याला त्या ठिकाणी नेऊन पंचवटीमध्ये जायला भाग पाडलं. रावणाची संपत्ती, ज्या संपत्ती जे तुकोबराय सांगतात सोने रुपया मा मृत्यू के समान, त्या तुकोबरायांना रावणाच्या संपत्तीचं वर्णन करण्याचा मोह आवरता आला नाही. 7 कोटी घरे जेथे शुद्ध कांचनाचे, 7 कोटी घर शुद्ध सोन्याची होती. रावणाची काश्याची, तांब्याची, पित्तळाची, दगडाची विटेबंदी जाऊ द्या. रावणाची एक एक भिंत सोन्याची, 3-3 हाताची ओती होती. आपला 2 BHK, 1 BHK, 3 BHK कोणत्या बजेटला बसतो? आपलं अपार्टमेंट सिस्टीमचं जे घर आहे त्याची मधली भिंत 4 इंचाचे. इकडून गंगूमाईने खेळा ठोकला की सकुमाईच्या किचन मध्ये नाही. सकुमाईने तेलाचं किटली टांगली, गंगूमाईने खेळा काढला, तेल सांडवून गेलं. ही परिस्थिती आपल्याकडे आहे काय? इगो करायला आपल्याकडे आहे काय? अहंकारा करता आपल्याकडे आहे काय? काहीच नाही ना. रावणाचं वाटोळ झालं, रावण संपला. रावणाचा नाश. 3 लोक झुकले, एक रावण, एक दुर्योधन, एक कंस. मागे दिवा लावायला कोणी उरलं नाही. त्या रावणाने देवाची बायको पळवली. देवाने मग जुळवाजुळव केली, सगळ्यांची मदत घेतली, सगळ्यांना सोबती घेतलं, समुद्रावर सेतूही बांधला. जाऊ दे, धावतो घेऊ आपण. सेतू बांधत असताना एका दगडावर दुसऱ्यावरती मग राम लिहिलं, पाण्यात टाकलं की दगड तरंगायला लागले. देवाला वाटलं आपल्या नावाने जर दगड तरंगतात तर आपल्या हातून तरंगायला पाहिजे. अर्धा सेतू झाला आणि भगवान समुद्राच्या काठी 2 दगड घेऊन बसले. एकावर रा लिहिलं, एकावर म लिहिलं, पाण्यात टाकला. पाण्यात टाकल्याबरोबर दगड बुडाला. डुबू. देवाला वाटलं थोडा मोठा झाला असेल, थोडा मिडियम साईजचा घेतला. रा म तोही बुडाला. देवाला वाटलं आपल्याला कोणी पाहत तर नाही ना, म्हणून देवाने मागे पाहिलं. मारुती दात काढून हसत होते. देवाने विचारलं, मारुती केव्हा आला? म्हणे पहिला टाकला तेव्हाच. म्हणे बजरंगबली मला एक कळत नाही, माझ्या नावाने दगड तरंगतात, माझ्या हातून तरंगत का नाही? महाराजांनी इतकं गोड उत्तर दिलं, देवा ज्याला तू हातचा सोडला तो कायमचा बुडाला, ज्याला तू सोडला तो कायम. आपण म्हणतो त्याच्यात काय राम उरला होता? तैसा हृदयामध्ये मी राम असता, सर्व सुखाशी आराम की भ्रांती स्वीकामू विषयावर न्यामावर म्हणतात. सर्व घटी राम. जोपर्यंत याच्यात राम आहे तोपर्यंत तोंडाने राम म्हणा, याच्यातला राम गेला की सोबत चालणारे राम म्हणतात. राम बोलो. याच्यात राम आहे तोपर्यंत तोंडाने राम म्हणा. देवाला एक विनंती करा, राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, याची कृपा दान तुमचे मन अंतकालीचे मामे स्मरण मुक्ता करेवरम. भगवंताला विनंती करा, पायी तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी बळो. तुझ्या नामाचा महिमा तुझ नकडे मेघजा. मायबाप हो, सेतू बांधून झालं. लंकेमध्ये बातमी गेली की त्या रामाच्या नावाने दगड तरंगतात. सैन्याचं खच्चीकरण झालं, सैन्य घाबरलं, चलबिचलित झालं. रावणापर्यंत बातमी आली की माझं सैन्य आणि खचलेलं आहे. रावण हा धूर्त राजकारणी होता, रावण विद्वान होता, रावण पंडित होता, रावण वेदांती ब्राह्मण होता, रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. माझं सैन्य खच्चीकरण होत आहे. रावणानं सगळ्या दैत्यांना बोलून म्हणले, अरे रामाच्या नावाने दगड तरंगतात, त्याच्यात नवल नाही. मी एवढा मोठा मांत्रिक माझ्या हातून दगड तरंगतात. म्हणजे आणा 2 दगड आणले, त्याच्यावर रावण लिहिलं, तोंडाजवळ लिहिलं काहीतरी, पुटपुटला, दगड पाण्यात टाकले, दगड तरंगले. वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली, त्या आपल्या रावणाच्या हातून दगड तरंगतात, आपल्या मालकाच्या हातून दगड तरंगतात. अख्ख्या गावात बातमी पसरली. आणि गावात जर काही घटना घडली तर अख्ख्या गावात बातमी कोण पसरवतो? कोणता बिना वायरचा मोबाईल हिंडतो? तुमच्या पोटात गोष्ट राहतच नाही. तुम्हाला शाप आहे धर्मराजाचा. महाभारताच्या शेवटी 2 महिला एका ठिकाणी आल्यावर बोलल्याशिवाय राहतच नाही. म्हणून तुम्हाला कुरडईची उपमा दिली. कुरडई तेलात टाकली की कडकड 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 आवाज करते. माणसाला वड्याची उपमा आहे, वड्याची. वडा टम फुकतो पण बोंबलत नाही. लंकेत बातमी पसरली. बातमी मंदोदरीच्या कानापर्यंत आली की रावणाच्या हातून दगड तरंगले. मंदोदरीनं रावणाला विचारलं, म्हणले, नाथ
प्रभू रामचंद्रांच्या हातून दगड तरंगतात, त्यांच्या नावाने दगड तरंगतात, याच्यात नवल नाही. पण मी ऐकलं की तुमच्या हातूनही दगड तरंगतात. म्हणले हो. कसं काय तरंगले सांगा. म्हणले का 2 दगड घेतले, रावण निघलं तोंडातून, मंत्र म्हटला. म्हणले मंत्र काय म्हटलं ते सांगा. म्हणले तुला काय घेणार बाई माणसाला. म्हणले नाही नाही मला कळायला पाहिजे ना तुम्ही काय म्हटलं तर. म्हणले सांगू नको कोणाला. म्हणले अजिबात नाही. ते दगड उचलले, तोंडाजवळ नेले, त्यांना सांगितलं जर बुडाले तर रामाची शपथ आहे. शत्रूने जरी त्याचं नाव घेतलं तरी त्याने कार्य केलं काय नाही केले. एका चिंतिता विठ्ठले. त्याचं एकनिष्ठ भावाने जर तुम्ही त्याचं भजन चिंतन नामस्मरण केलं त्याने काय नाही केलं. अहो किती पापीतला पापी माणूस असू द्या, जर त्याचं नाव घेतलं, जर विठोबाचं नाव घेतलं, जर त्याचं नाव घेतलं तर होतं काय. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळते बाबाचे पर्वत जळते बाबाचे. हरी बोल. नाम विठोबाचे पर्वत जडतील पापाचे. नाम संकीर्तन साधना पै सोपे जडतील पापे. भागवताचा शेवटला श्लोक. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशम प्रमाण दुःख न शमनस्तम नमामि हरिपरम. काय नाही गेले एका चिंतिता विठ्ठले. हे झालं वैर्याने नाव घेतलं, पहिलं भक्ताने नाव घेतलं, देवाने कार्य सिद्धीस दिलं. आता पापी माणसाचं पाहू. पाप्यातला पापी माणसानं देवाचं नाव घेतलं. जगात अजून इतकं पापच जन्माला आलं नाही त्याला जाळण्याचं सामर्थ्य भगवत नाम चिंतनात नाही. कितीही पाप असू दे. मला सांगा तुमच्या शेतामध्ये 100 गवताच्या गंजी आहेत. 100 गवताच्या गंजी पेटवायला माचीचे किती पुढे लागतील हो. 1 पुडा पेटी काढी. 100 गंजी आहे 100. जाऊ द्या 100ला 1 काढी. 200 गंजी असली तर 2 काढ्या ना. गणिताचा नियम आहे ना. 100ला 1 तर 200ला 100 असू देत, 200 असू देत, 500 असू देत किंवा 1000 असू देत. गवताच्या किती गंजा असू देत त्याला जाळण्याचं सामर्थ्य एका माचीच्या काडी. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले. ज्ञानोबाला म्हणतात किती पाप असू द्या त्याला जाळण्याचं सामर्थ्य भगवत नाम चिंतनामध्ये. कोण पापी होता. अजामिळ नावाचा एक दासीपती ब्राह्मण कान्यकुब्ज नावाच्या नगरात. यजन याजन अध्ययन षटकर्म करणारा पवित्र ब्राह्मण समिधा आणायला गेला. एक वाईट स्त्री पाहिली. ती खरं तर ती वेश्या होती. तिला सांगितलं मम्मा भार्या माझ्यासोबत लग्न कर. तिला घेऊन घरी आला. वर्णसंकर घडलं. वर्णसंकर म्हणजे काय ऐका. वेगळ्या धर्माची स्त्री वेगळ्या धर्माचा पुरुष दोघांचं लग्न होऊन त्यांच्या पोटीची संतती येते त्याला म्हणतात वर्णसंकर. जर वर्णसंकर घरात घडलं
तर कुलदैवत भ्रष्ट होतं. कुलदैवत भ्रष्ट झालं की कुळाचार लोपतो. कुळाचार लोपला पुढचं काही सांगायची गरज नाही. त्या स्त्रीला घेऊन तो घरी आला, तिच्यासोबत विवाह केला. तर परस्त्रीला धनप्रिय असतं. भजन पूजन यजन याजन जे कर्म होते त्यांचे वैदिक ते बंद पडले. म्हणजे धन कमवा, छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा. लेकरं झाली 9, दरोडेखोर बनला. 10 बायको बरोबर होते, दरोडे टाकायला गेला. पण गत जन्माच्या पुण्याच्या बळावरती एक महाराज आणि त्यांचे काही शिष्य म्हणजे श्रीधाम अयोध्येला जात, वृंदावन श्रीधाम अयोध्येला जात होते. दिवसभर प्रवास करायचा, संध्याकाळी अंधार झाला, रात्र झाली की मुक्काम करायचा. आज त्यांचा मुक्काम कान्याकुब्ज नावाच्या नगरात पडला. त्यांनी गावाच्या कार्यक्रमाला विचारलं, आम्ही 20-25 साधू लोक आहेत, आमची जेवणाची राहण्याची मुक्कामाची व्यवस्था तुमच्या गावात एखाद्या भाविकाकडे होईल का? आता ज्याला विचारलं तो नास्तिक होता. तो म्हणजे बघ महाराज, तुमची एकदम चांगली व्यवस्था आमच्या गावात होईल. आमच्या गावात लई चांगला माणूस आहे. तुम्ही आजमेळाच्या घरी जा, तुम्हाला जेवणही मिळेल आणि दक्षिणाही मिळेल. साधू सिंहाकडे दुर्जनाची वृत्ती. गावात विचार करत गेले, म्हणले का हो अजमेळाचं घर कुठे आहे? ती बाई घरी होती, तो दरोडा टाकायला गेला होता. तिच्या हेच आहे काय महाराज, इकडे कसे? म्हणले बाई आम्ही 20-25 साधू, आमची जेवणाची राहण्याची व्यवस्था होईल का? ते म्हणले महाराज मी तुम्हाला माझ्या हातचं पाणी सुद्धा देऊ शकत नाही. मी एक वाईट स्त्री, माझा नवरा दरोडेखोर आहे, तुम्हाला कुठेतरी चुकीचा रॉंग नंबर लागलेला आहे तुमचा, जावा. महाराज पुढे निघाले. ती पळत आली, तिने महाराजांचे पाय धरले. सांगितले महाराज माझ्या आईने मला सांगितलं होतं, मी जरी वाईट आहे, माझा नवरा वाईट आहे, आमचे कर्म वाईट आहे, पण महाराज मला माझ्या आईने सांगितलं होतं जर दारी कोणी याचक किंवा साधू आला तर त्याला भिडमुख जाऊ देऊ नये. तुम्ही तर संत आहे महाराज, माझ्या हातचं तुम्हाला चालणार नाही. माझ्या घरातला कोरडा शिधा चालेल ना तुम्हाला, तुम्ही शिजवून खा. महाराज म्हणले हरकत नाही. बाकी शिष्य म्हणले नको नको नको, चला पुढे. महाराज म्हणले अरे जो बिगड़ा हुआ बना दे उसे साधू कहते हैं. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले तोची चांगल्याला तर कोणी जवळ करतो. साधूची परिभाषा काय? जिसके पास छाता नहीं, जिसके पैर में जूता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका परिवार से नाता नहीं, उसे कहते साधू. तुम्ही तर कोणालाही साधू समजायला लागले सध्या. लोक राम रहीमला बी साधू समजले होते. टिळा टोपी उंच दावी जगी मी एक गोसावी, पोटासाठी संत झाले कलित बहुत. मुक्ताबाई साधूची परिभाषा सांगते. संत तोचे जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ हंत नाही म्हणा, जगी विरक्त तोचे जाणा, यह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताठी उघडा ज्ञानेश्वर. आई साहेबांचे स्पष्ट निर्देश आहे. वारकरी संप्रदायात बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, ढोंगीपणा अजिबात नाही. तुम्ही साधू आहात महाराज, शिधा देते तुम्हाला. शिष्यांची इच्छा नव्हती. महाराजांनी साहित्य दिलं, कोरांना दिलं, यांनी स्वयंपाक केला, तिथे रात्री जेवण केलं, रात्री तिथेच अंगणात भजन सुरू झालं. हा 3:30 वाजता आला दरोडा टाकून. याने पाहिलं आपल्या दारी भजन, म्हणलं तुम्हाला बोलवलं, तुम्ही आले कसे? शिष्य म्हणले महाराज घ्या आता. त्याच्या हातात कोरड कोण. अरे म्हणले तुम्हाला बोलवलं कोणी, तुम्ही आले कसे इथे? त्यांचा आवाज ऐकला, त्याची बायको जागी झाली. म्हणलं का काय झालं? म्हणले यांना कोणी बोलवलं? ते म्हणले मी बोलवलं. म्हणलं तू बोलवलं? म्हणले हो. म्हणले मग राहू दे 2-4 दिवस. गंमत एवढी. ज्या दरोडेखोराला सगळे लोक घाबरायचे तो दरोडेखोर. आदमी बाहर कितना भी खतरनाक हुआ तो घर में भीगी बिल्ली बन जाता है. त्या महाराजांनी सांगितलं अरे आम्हाला जेवण दिलं पण ताटाला दक्षिणा नाही लावली. तो म्हणला महाराज तुम्हाला लुटलं नाही, हीच तुमची दक्षिणा समजा. मी दरोडेखोर आहे, भोताकडे पोट मागताय. तू दक्षिणा दिली नाही पण तुझ्याकडे आम्ही जेवण केलं. एक काम कर, तुला 10वा मुलगा होईल, त्याचं नाव नारायण ठेव. तो म्हणला महाराज माझ्या मुलाचं नाव नारायण ठेव, तुमचा फायदा काय? माझ्या जीवीचे जीवन नाव ठेवी नारायण, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाव घेती. कर्मधर्म सर्वांना मुलगा झाला आणि मग याला त्या मुलाचा जीव होता. नारायण इकडे, नारायण बैस, नारायण जेव, नारायण वैट, नारायण झोप, नारायण नारायण नारायण. मला सांगा तुम्हाला 2 मुलं आहे, तुमचा सगळ्यात जास्त जीव कोणत्या मुलात? खरं सांगा महिषापती तुम्हाला.
2 मुलं तुमचा सगळ्यात जास्त जीव कोणत्या मुलात? मायबाप म्हणता आम्हाला दोघं सारखे अजिबात नाही, साप खोटा येते. मायबापांचा सगळ्यात जास्त जीव लहान पोरात असतो. मला चांगला अनुभव आहे, कारण मी घरात मोठा आहे. आपल्याला जवळून अनुभवायचं. आणि हे कधी कळतं? वाटण्या करायच्या वेळेला. बागायती कोरडवाहू, मोठ्याला दूध देणारी म्हैस, लहान आटलेली, मोठ्याला स्लॅबचं नवं घर, जुनं घर, मोठ्याला पेट्रोलचे फॉरस्टर गाडी लहान आणि पेट्रोलची रॉकेटची गाडी, दे डोस पार्किंग. कधी कधी असं वाटतं की निदान वाटण्या करण्याकरता का होईना माणसाने लहान असं. लहानपण दे गाणे जया अंगी मोठेपणा तयार. जास्त मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. बड़ा बड़ा तो सब कोई कहते, बड़ा कहते ताड़ को आग लगे तेरे बड़प्पन को छाया नहीं बैठने को. जास्त उंच वाढण्याच्या भानगडीत पडू नका, कारण झाड जितकं उंच वाढतं ना तितकं वाऱ्याची भीती जास्त असते. छोटा पेड़ छोटा कहते आम को फल मिलते खाने को छाया मिलती बैठने को. जास्त उंच होण्याच्या भानगडीत पडूच नका. महापुरे झाडे जाती तेथे, जिथे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात तिथे लवाड्या शांततेत राहतात. ज्याला झोकता येतं त्यालाच टिकता येतं. जो वागतो तोच वाचतो, जो वागतो तोच वाचतो, जो वागत नाही मुळासहित काढल्या जातो. नम्र झाला होता. झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. झुकना इंसान की फितरत होती है. माणसाला झुकता आलं पाहिजे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. मला सांगा, तुम्हाला मुंगी सारखं लहान झालेलं आवडेल का हत्ती सारखं मोठं? काही कोणाला वाटत नाही मुंगी सारखं लहान जावं. मला वाटतं मी लय मोठा व्हावं, लय मोठा व्हावा. प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं. पण लक्षात ठेवा, हत्ती सगळ्यात मोठा आहे. हत्तीला झाडपाला ओरबाडून खावा लागतो. मुंगी बारीक आहे पण साखरच खाते. मला सांगा, मुंगी होऊन साखर खाल्लेलं चांगलं का हत्ती होऊन लाकडं फोडणं चांगलं? नारायण इकडे, नारायण पेस, नारायण जेव, नारायण नारायण नारायण. त्याचा अंतकाळ जवळ आला. यमदूत पाहिले, घाबरला. त्याने मुला हाक मारला, नारायण. त्याला वाटलं हा मला हाका मारतो. त्याने पार्सद पाठवलं. यमदूताला उचकवलं. यमदूत यमराजाकडे घेतले. यमराज ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव महादेवाकडे, सगळे भगवंताकडे म्हणले, देवा काय तोंड पाहून काम करायला लागले, वशिला मारायला लागले. म्हणले काय झालं? म्हणले तो पापी होता अजमेळ, त्याला यमपुरीत न्यायचं होतं, गिराईक यमपुरीचं होतं. तुमच्या पार्सदांनी हुसकवून दिलं. भगवंताने सांगितलं, जरी तो पापी होता तरी मरताना त्याने माझं नाव घेतलंय. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा. यमराजाने सांगितलं, त्याने तुझं नाव घेतलंच नाही. आम्हाला काय माहिती एवढं नेता तिला नावाचं. अरे म्हणले, त्याने पोराला हाक मारली. भगवान यमराजाला भागवतात सांगतात, यमराज विस्तवावरती जाणून बुजून पाय पडला काय होतं? फोडतं. आणि विस्तवावरती नकळत पाय पडला तर गुदगुल्या होतं.
ओढतच ना. तुम्ही विस्तवावरती जाणबुजून पाय ठेवा की विस्तवावर तुम्ही नकळत पाय ठेवा, त्याचा गुणधर्मही तुम्हाला चटका देणे. तसं देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, त्याचा गुणधर्मही तुमच्या पापाचा नाश करणे. अजामेळ पाप राशी वैकुंठाचे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे होळी पाषाणाला एक एकाहून बळी रे नाही. सगळे तरुण आहेत, चौदारा सहित तरुणच आहेत ना. तुका म्हणे वृद्ध होती तर नाही रे. हे प्रमाण लावायचं कुठे? धन्य जगी तोची एक. सगळे तरुण आहेत. तरुण पोरं सापडत नाही ना इकडे. त्यांना कधी म्हटलं काय तुम्ही कितना दिवसांनी जेव्हा धमारात ते का आपलं वय आहे. मग कधी वयाची शिकतो. धन्य जगी तोची एक. हरी आमचे योगेश महाराज तरुण आहेत, आमचे दोघं गायक तरुण आहेत, हे सगळे टाळकरी तरुण आहेत, दोघे मृदंगाचार्य तरुण आहेत, तुम्ही तरुणच आहेत. हा संप्रदायच तरुणांचा आहे. या संप्रदायाची पायाभरणी ज्यांनी केली ना ती वयाच्या 16व्या वर्षी. हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ना वयाच्या 16व्या वर्षी. समराज्य भगवंत शंकराचार्यांनी त्याग केला ना वयाच्या 16व्या वर्षी. बाजीराव पेशव्यांनी पराक्रम केला वयाच्या 16व्या वर्षी. धर्मवीर शंभूराजांनी करामत दाखवली वयाच्या 16व्या. म्हणून 16 वर्ष धोक्याचं नाही, ते मोक्याचं आहे, महत्वाचं आहे, कामाचं आहे. म्हणून काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. मग फक्त त्याचं एकट्याचं चिंतन, बाकीचं करायची गरज नाही का? महाराज म्हणतात बाकीचं काहीच करायची गरज नाही, कारण जगामध्ये जेवढे त्या ठिकाणी गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं सार भगवत चिंतनात आहे.
भवसाधनांचे सार भव सिंधू तरी पार. सिंधू म्हणजे सागर. सागर बऱ्याच प्रकारचे आहेत. विद्यासागर, जलसागर, भवसागर. भवसागराला अनेक नाव आहे. भवसिंधू, भवाटकी, भवार्णव, भवनदी, भवपूर अनेक नावाने त्या ठिकाणी संबोधल्या जातं. भव सिंधू तरी पार. भवसागर भवसिंधू जर करून जायचं असेल, महाराजांचा अजून एक प्रमाण आहे. क्षणोक्षणी यांची करावा विचार, करावं या पार. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ ते भवसिंधू तो भवसागर तरुण जाण्याकरता मायबापो सर्व साधनांचे सार. अनेक साधन आहेत. योगयाग विधी येणे नाही सिद्धी वायाची उपाधी. ज्ञानोबरांची योग्यांची माऊली. काही योगी आहे, काही योगीराज आहे, काही योग्यांची माऊली आहे, काही योगेश्वर आहे. विठाल सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. भवसागर तरुण जायचं असेल तर त्याच्याकरता भगवत नामचिंतन नाही. महाभारतामध्ये एक प्रसंग येतो बघा. जसं वैकुंठवासी बसवेश्वर अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने या कुटुंबियांनी हा कार्यक्रम आयोजित केला, तसं पंडूराजाच्या स्मरणार्थ पांडवांनी राजसूय यज्ञाचं आयोजन केलं होतं. राजसूय यज्ञाचं आयोजन केलं. रोज लाखो लोक जेवून जायचे, पण स्वर्गात घंटा वाजत नव्हता. भगवंताला धर्मराजाने विचारलं की देवा, एवढं लाखो लोकांचं अन्नदान सुरू आहे, स्वर्गात घंटा का नाही वाजत? देवाने सांगितलं कोणीतरी उपवासी असेल, कोणीतरी तुझ्याकडे येत नसेल जेवायला, त्याच्यामुळे घंटा वाजत नाही. तुझ्या या पंचक्रोशीत कोणीतरी उपवासी आहे, कोणीतरी या यज्ञात आला नाही. तो महात्मा असला पाहिजे, तो ब्रह्मवेत्ता असला पाहिजे. मग सर्च ऑपरेशन सुरू झालं. SIT त्या ठिकाणी स्थापित केली. मग सर्च ऑपरेशन सुरू झालं. कोण बाकी आहे, कोण बाकी आहे. एक कमिटी स्थापन झाली. शोधाशोध सुरू झाली. कळालं गावापासून मातंग मुनी जेवायलाच येत नव्हते. धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जा बरं मातृपुरुषांना जेवायला घेऊन. अर्जुन गेला. म्हणले बाबा आमच्याकडे यज्ञ आहे, रोज लाखो लोक जेवण करतायत, आपण जेवायला या. त्या सांगितलं अर्जुना माझा एक नियम आहे. म्हणले कोणता? 10,000 राष्ट्रीय यज्ञांचं पुण्य जो मला दान करेल मी त्याच्याकडे जेवायला येतो. अर्जुन म्हणला एकच करता करता नाकी नावलं तू 10,000 म्हणलं नको येऊ. अर्जुन परत गेला. भीमाला पाठवलं. भीम म्हणजे आगळ बघ, फक्त शरीराचा विकास. गदा उचलले गेले. हे बाबा चल जेवायला. म्हणले भीमा इथं शानपणा नाही करायचा, माझा नियम आहे. 10,000 राष्ट्रीय यज्ञांचं पुण्यदान करून त्याच्या जेवायला जातो. म्हणलं राहू दे नको नको सगळं ते झालं. धर्मराज डोक्याला हात लावून बसले. द्रौपदीने विचार म्हणले का झालं काय? काय सांगावं तुला? चारी भाऊ गेले मातृपुरुषांना त्या जेवायला घेऊन, पण ते आले नाही. द्रौपदी म्हणले मी जाऊ का? अगं म्हणले माझ्या भावांकडून आले नाही, तुझ्याकडून काय दिले? पण म्हणले एकदा हरकत नाही ना, एकदा प्रयत्न करा. म्हणले जा. द्रौपदी निघाली. पण द्रौपदी महालापासून चिंतन करत निघाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवत नामचिंतन करीत करीत द्रौपदी त्या मातंग मुनींच्या आश्रमामध्ये म्हणले बाबा आमच्याकडे जेवायला या. म्हणले पोरी तुला माहित नाही का तुझ्या पतीनं मी सांगितलं ना की 10,000 राजसूय यज्ञाचं पुण्याचं जेवाय. म्हणले बाबा मी तुम्हाला 1,00,000 राजसूय यज्ञाचं पुण्य दान करते, जेवायला या. म्हणले तुझ्या पतीनं जमले. म्हणले मी सांगते ना तुम्हाला. म्हणले तुझ्याकडे एवढा पुण्याचा साठा आला कुठून? तिने सांगितलं महाराज धर्मशास्त्र सांगतं नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. ईश्वराचं एकदा नाव घेतलं की हजारो कोटी यज्ञांचं पुण्य प्राप्त होतं. मी माझ्या महालापासून तुमच्यापर्यंत शेकडो पावलं चालत आलेली आहे. जेवायला या. जेव्हा महाराज जेवायला आले, धर्मानं विचारलं हे तुला जमलं कसं, हे झालं कसं? तिने सांगितलं मी फक्त ईश्वराचं चिंतन केलं आणि त्या चिंतनाचा परिणाम असा झाला सर्व साधनांचे सार भव सिंधू त्रिपार. सगळ्या साधनांचं सार एकच होतं, त्याचं ईश्वराचं चिंतन. म्हणले मग तू बाकीची कोणकोणती साधना केली? तू योग या विधी जप तप. द्रौपदीने सांगितलं मला बाकीचं काहीच करायची गरज नाही. ज्याने चिंतन केलं त्याच्यात सगळं आलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
वो हंसता है मैं रोती हूँ तेरे लखन ने योग याग तपे योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. आपल्या राष्ट्रात 5 गोष्टी म्हणजे गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता. गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता. पुन्हा 5 समुद्र, सरिता, सत्संग, सूर्य आणि संत. या 5 गोष्टी आमच्या भारतीयांच्या जीवनाशी निगडीत आहे. भारतीयांच्या वाट्याला 3 गोष्टी आल्या: संपत्ती, ज्ञान आणि सौंदर्य. मधल्या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये काही लोकांच्या डोक्यातून, सुपीक डोक्यातून एक कल्पना निघली होती की मांसाहार केला की इम्युनिटी वाढते. असं ज्यांनी म्हटलं त्यांच्याकरता मला एक विचारायचं आहे. मला सांगा, जर अभक्ष भक्षण करून माणसाची प्रतिकारक शक्ती वाढली असती तर ज्या देशातून हा कोरोना आला त्यांनी तर माणसं सोडून सगळंच खाल्लं ना. अमेरिका, रशिया, फ्रान्स, इटली, चायना, इंडो चायना या लोकांचे सगळं मांसाहार आहे. माय बाबा, मग यांची इम्युनिटी का वाढली नाही? हे लोक किड्या मुंग्यांसारखं का मेले? जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे भारत की ज्याच्यात कोरोनाचा मृत्यूदर सगळ्यात कमी होता. दरडोई पर हेड लोकसंख्येच्या बाबतीत भारतात सगळ्यात कमी मृत्यूदर भारतीयांचा आहे. का? आमची ऑलरेडी रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. त्याचं कारण आहे, आम्हाला 4 महिने उन्हाळा, 4 महिने पावसाळा, 4 महिने हिवाळा हे 3ही ऋतू आमच्या शरीराला सुटेबल आहे. आम्हाला सहन करायची कॅपॅसिटी आहे. आम्ही 4 महिने ऊन सहन करतो, 4 महिने थंडी सहन करतो, 4 महिने पाऊस सहन करतो. त्याच्यामुळे आमच्यावरती भगवंताची, साधू संतांची एक कृपा आहे की आमच्या शरीराला ते सगळ्या गोष्टी सूट होतात. काही देशांमध्ये वर्षभर पाऊस पडतो, काही देशात वर्षभर उन्हाळा आहे, काही देशात वर्षभर थंडी. त्याच्यामुळे त्या लोकांच्या शरीरावरती त्याचा परिणाम झालेला आहे. काही देशातले लोक नुसते काळे आहेत, गोरा माणूस औषधाला सापडत नाही. काही देशात नुसते गोरे लोक आहेत. आपल्या देशात गोरा आहे, निमगोरा आहे, सावळा आहे, काळा आहे, निळा आहे, घन निळा बी. आपल्या देशात गोरा आहे, निमगोरा आहे, सावळा आहे, काळा आहे, निळा बी. निळा कुठून आणला? पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा. आमच्या देशामध्ये सावळा बी आहे, घन निळा, सावळा, बाई, निळा आहे, सावळा आहे, घन निळा आहे, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्या वातावरणाचा परिणाम त्या लोकांच्या चेहऱ्याच्या ठेवणवरती झाला. काही देशातल्या लोकांच्या नाका अशा तरतरीत आहेत, काही देशातल्या लोकांनी नाकच नाही. आपलं शेजारचं राष्ट्र नाकच्या नाकाचं नाकच नाही. नालायकांना तरी किती नाक लावतात. चीर अहो, इथून असं वाटतं का बैलगाडीचं चाक फिरून गेलंय? फक्त नागपुडीचे 2 छिद्र दिसतात. असं वाटतं का मोबाईलचं चार्जर लावायची जागा आहे? परिस्थिती आहे. आपण भाग्यवान आहे की आपण या भारतात जन्माला आलेलो आहे, या राष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हे राष्ट्र आपलं आहे, पवित्र आहे, पावन आहे, मंगलमय. ऋषीमुनी जपी संन्यासी वैराग्यांचे राष्ट्र आहे, थोरा मोठ्यांचे राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये जपी संन्यासी होऊन गेले. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, ही परंपरा या राष्ट्राची. पण सत्संग, ज्या सत्संगातून आम्हाला कळालं, नाम घेता वाटत झाली यज्ञ पावला पावली. म्हणून योगयाग तपे केली तयाने आपुंबे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. विठोबा
काय नाही गेले का चिंतिता विठ्ठल सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी योगी आगत बघितले दयाने आमचे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पाठ ठळक बातम्या संपल्या वेळही संपली आपली 11 वाजले 15 मिनिटं मागे तुमच्याकडे त्याचा आकडा जाईपर्यंत बोलेल ना नियमानुसार त्याचा आकडा जिथपर्यंत येईल तिथपर्यंत बोलेल माय बाप हो भगवत नामचिंतन सगळ्यात श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये नाम साधना सांगितलेली आहे कलियुगामाची करावी कीर्तन तेने नारायण नामस्मरण अत्यंत महत्वाचं आहे कलियुगामध्ये पाहिजे पहिल्या दिवस नामपर घ्यावा असं वारकरी संप्रदायांचा दंडक आहे या राष्ट्राला ज्यांनी सजवलं घडवलं जिजाबाई साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये 3 स्त्रिया झाल्या 100 वर्षाच्या कालखंडात 16व्या शतकात राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब 17व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि 18व्या शतकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माझ्या भावांनो बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झाले पण जिवंतपणे माईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं प्राण केलं त्यांचं नाव आहे राजा शिव छत्रपती निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधार अखंड स्थिती निर्धारू श्रीमंत योगी जिजाबाईनं पोटात राजा बनवला सध्या पेटीत राजे जन्माला येत आहे आणि लोक सांगा राजे पुन्हा जन्माला या मी म्हटलं आता या भानगडीत पडू नका 16व्या शतकात तुम्ही जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई होत्या सध्या पदरच राहिला नाही आता नका घेऊ राजे पुन्हा जन्माला या लोक काय लिहिते त्याचा भरोसा नाही एकानं गाडीवर मागे नाव टाकलं होतं ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द गाडीवर चक्कर म्हणे का म्हटलं मला त्याच्या पाया पडायचं त्याला म्हटलं सकाळी तो म्हणला बाबा आपला वारंवार कर्जात बुडाला म्हटलं तुझ्या चेहऱ्यावर अजिबात तो म्हणला आपण कर्जाचं टेन्शन घ्यायचं नाही म्हटलं का तो म्हणला परत द्यायचेच नाही तर टेन्शन घ्यायला कशा राजे म्हटलं नका आता येऊच नका तुमचं तानाजी बाळाची आवजी येसाची आता कोणी उरलं नाही राजे राजे तुमच्या तानाजी एकोणते का पोराचं लग्न ठरलं असताना पाहुण्यांचे वर्दळ असताना दारी मंडप पडलेला असताना हळद लागलेली असताना तुम्ही राजांना आमंत्रण द्यायला गेले राजाने सांगितलं ताना आम्ही त्या लग्नाला येऊ नाही शकत म्हणले का आम्ही मोठ्या लग्नात जाणार कोणत्या किल्ले कोंढाणा तेव्हा तानाजीचे शब्द आहे माझा राजा संकटात असताना मी बरबाप म्हणून लग्नाच्या वरातीत मिरवावं आमच्या रक्ताला शोभत नाही राज आधी लगीन कोंढाण्याचं मत तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी जीव तळमळतो मराठी अस्मितेचा महाराजांचे जे मावळे होते आता 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 परिस्थिती बिकट आहे अवघड आहे आता न बोललेलंच बरं आता जिजाबाई उरल्या नाही जिजाबाईने 2 छत्रपती घडवले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना आई गेली 5 वर्षे असताना मनसबदार झाले 9 वर्षाचे असताना बापाच्या मागे घोड्यावरती बसून 1250 किलोमीटर लाल महाल लाल किल्ला 1250 किलोमीटर अंतर शंभूराजांनी घोड्यावरती बापाच्या मागे कापलं 14 वर्षाचे असताना 14 भाषा आत्मसात केल्या शंभूराजे 32 वर्षात 120 लढाई लढले त्याच्यातली एकही लढाई हरली नाही याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे आता घरामध्ये आईच उरली नाही आईची जागा घेतली मम्मी आईचं मॉडिफिकेशन झालं मम्मी आई उरली कुठे आमच्या घरात आईचं मॉडिफिकेशन झालं माय लेकराला संस्कार लावत नाही अंगावरचं दूध पाजत नाही मॉडर्निटीच्या नावाखाली आधुनिकतेच्या नावाखाली करिअरच्या नावाखाली धावपळीच्या जीवनामध्ये माय थैलीतला पसऱ्यात झालेली दूध बाटलीत टाकून ती बाटली पोऱ्या तोंडाला लावते त्या पोराला वाटतं हीच माझी आई ते पोरगा आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं इतकं प्रेम करतं इतकं प्रेम करतं की शेवटपर्यंत बाटली सोडतच नाही लहानपणी दुधाची बाटली पोरग शाळेत गेलं की दप्तरात पाण्याची बाटली हायस्कूलला गेल्यावर
कोल्ड्रिंकची बाटली. कॉलेजला गेल्यावर पुढचं नाही सांगत. त्याच्या नातडी फाटली, मग वरतून लावली सलाईनची बाटली. सलाईनच्या बाटलीनं गुण लागला नाही, डॉक्टरने लावली रक्ताची बाटली. रक्ताच्या बाटलीला शुद्धीवर आलं नाही, शेवटी मेलं त्याच्यामुळे अत्तरची बाटली. म्हणजे दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत झाला. चटक कोणी लावली? जिच्या हाती दोरी ती जगाती उद्धारी. घरात आईचे संस्कार राहिले नाही, शाळेमध्ये ठिकाणा राहिला नाही. शाळेत ज्याला मराठी त्याला हिंदी येते, ज्याला हिंदी त्याला इंग्रजी येते, ज्याला इंग्रजी त्याला जिओग्राफी येते, ज्याला जिओग्राफी त्याला सायकोलॉजी कळत नाही, ज्याला सायकोलॉजी कळत त्याला इकॉनॉमी कळत नाही, ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही. लेकरू शाळेत शिकत नाही. एक पोरग 9वीत नापास झालं 3 वर्ष. मास्तर म्हणे नालायका माझा शोंडा पळायची वेळा दिवस तुझा शोंडा पळत नाही. अरे म्हणले नालायका तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तो म्हणला शांता कसा बोलतो, ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे. अरे म्हणले बाळा तुझ्या वयात खरंच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. फरक म्हणले गपचूप बसाव, माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे. तुमच्या वयात तर ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतली होती म्हणे. मग काय करा तुम्ही? याला पर्याय काय? एकच करा, लेकरांना संस्कार चांगले घाला. संस्काराचा वानवा आहे. 16 संस्कार होते, 14 केले, 2च उरले. जिजाऊच्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला शासन होतं बेटी बचाव बेटी पढाव, लेख वाचवा लेख शिकवा. कोणत्या माय बापाला वाटतं पोरगी मारावी, तिथं गर्भपात करावा, भ्रूणहत्या करावी, पण नाईलाज असतो बापांना तो निर्णय घ्यावा लागतो. त्याचं कारण आहे सध्याची परिस्थिती मोठी बिकट आहे. शासनाला म्हणावं आम्ही मुलगी तुम्हाला मला प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. हा दिवा कधी भडका धरून त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंथ्याच बरे. हे कुलदीपक हे 3 भाऊ की वडिलांनी आयुष्यभर जे पुण्य केलं त्या पुण्याचं स्मरण एवढा मोठा सोहळा आयोजित केला. नाहीतर 1 दिवसाचं कीर्तन सुद्धा करती नाही लेकर. 7 दिवसाचा सोहळा आहे. हे कार्य करणं, हे चांगलं लग्न करण्या इतका खर्च आहे, इतकं सोपं नाहीये. हे जे कार्य इतकं सोपं नाहीच आहे, वाटतं तितकं सोपं नाही. हे 3 भावंड एका विचाराचे आहे. त्यांनी आपल्या बापाने आयुष्यभर केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याचं हे स्मरण आहे. विजय महाराज असतील त्या परंपरेत असतील याच्यात नवल नाही, पण सगळं कुटुंब याच्यात इन्व्हॉल्व आहे, सहभागी आहे. मनापासून श्रद्धेने, आपुलकीने, जिव्हाळ्याने. इतकं सोपं नाही. ते येणाऱ्या पिढीपर्यंत टिकलं पाहिजे. माझ्या वडिलांची विरासिका देवा आपण जे म्हणतो ते येणाऱ्या पिढीपर्यंत टिकलं पाहिजे, थांबलं पाहिजे. आणि म्हणून बाबांचे नातू सुद्धा फार ठीक आहे. नाही तर मग बापाला आवडतो बायकोला आवडत नाही, माणसाला आवडतं बायकोला आवडत नाही, बायकोला आवडतं सुनेला आवडत नाही, सुनेला आवडतं पोराला आवडत नाही, पोराला आवडतं नातवंडांना आवडत नाही. अशी परिस्थिती. सगळं घर याच्यामध्ये सहभागी असून माझ्या वडिलांनी दाखवलेला मार्ग अव्याहतपणे अखंडितपणे त्या ठिकाणी चालत राहावा ही पवित्र भावना या कुटुंबियांची आहे. म्हणून या ठिकाणी अण्णांचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा एवढा दैदिप्यमान पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय. माय बाबा, प्रत्येकाला कुलदीपक वंशाचा दिवा पाहिजे. जननी ऐसा भूत जने भक्त दाता या शूर नाही तो बिचारी बांज भली न गवाय अपना नूर. एकच छत्रपती शिवरायांसारखा, एकच धर्मवीर शंभूराजांसारखा, एकच स्थानाचे मालुसरेंसारखा नसलं तरी हरकत नाही. पुरे एकच पुत्र माय पोटी हरी स्मरता उद्धरी कुरकोटी. कोणत्या माय बापांना वाटतं पोरगी मारावी, शासनांतर बेटी बचाव बेटी पढाव लेख वाचवा लेख शिकवा. आता मागे 9, 10, 11, 3 दिवस माझं जे टॉकीजवरती मंदिरला कीर्तन, आता कालच आटोपलं मला वाटतं. जे टॉकीजला होतं मी तिथे नाशिक जिल्ह्यातले काही सगळे पुढारी होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, काही त्याच्यामध्ये एक जण चांगला सचिवालयामध्ये कामाला. मी त्या कीर्तनातून एक आवाहन केलं होतं, कदाचित तुम्ही ऐकलं असेल, ऐकलंही नसेल. मी त्या सगळ्यांना सांगितलं की हे शासनापर्यंत पोहोचवा, हे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवा, हे विधिमंडळ आणि विधान परिषदेपर्यंत पोहोचवा. याची गरज आहे. कोणत्याच मायबापाला वाटत नाही पोरगी मारावी, गर्भपात करावा. शास्त्राला म्हणावं आम्ही मुलगी जन्माला घालू, तिचे संस्कार करू, तिला शिक्षण देऊ, तिचे सगळे लाड करू. फक्त तुम्ही आम्हाला एक गॅरंटी द्या, पोरगी जन्माला आली 18 वर्ष झाली, ती जर 18 वर्ष झाल्यानंतर घरातून निघून गेली तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्म वरती तिच्या मायबापाच्या संमतीच्या सह्या होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचं लग्न मान्य करू नका. आम्ही आजही मुलीला जन्माला घालायला तयार आहे. माझ्या बहिणी बसलेल्या तुम्हाला एक हात जोडून विनंती करेल, तुमच्यात सगळ्यात जास्त जीव असतो तुमच्या बापाचा. तुम्ही जेव्हा घरात जन्माला आले ना, तुम्हाला जन्म देणारी माय सुद्धा रडली होती मुलगी झाली म्हणून. आजीचा चेहरा पडला होता,
काकू आत्या रडत होत्या, घरात सुतकी वातावरण होतं. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था. जेव्हा तुम्ही जन्माला आला घरात सुखी वातावरण होतं. तुमच्या घरात फक्त एकच माणूस सुखी होता, एकच माणूस खुश होता, आनंदी होता. पापा मेरे खुश थे मुझे माने बताया था. फक्त तुमचा बाप खुश होता. तुमच्या लग्नात सगळे लोक पोट भरून जेवतात, फक्त एकच माणूस संध्याकाळपर्यंत उपवास असतो आणि तो आहे तुमचा बाप. बापाचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या पोरीमध्ये असतो, मुलीमध्ये असतो. बापाला त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतात. बस त्या अपेक्षाला आपण खरं उतरावं एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो माय बाबा. दुसरी तुमच्याकडून अपेक्षा कुठलीच नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे काही अभंग असे पहिल्या चरणामध्येच प्रश्न आहे, शेवटच्या चरणात उत्तर आहे. हे जी थोर भक्ती आवडते देवा त्याचं उत्तर शेवटच्या चरणात आहे. तू का म्हणे घालू हे त्याचं उत्तर आहे. या अभंगामध्ये पहिल्या चरणात उत्तर आहे, शेवटच्या चरणात प्रश्न आहे. पहिल्या चरणात उत्तर आहे काय न हे केले का चिंतिता विठ्ठले, आणि शेवटच्या चरणात उत्तर तू का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. कोणता त्रिअक्षरी मंत्र सोपा? काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठल हा मंत्र 3 अक्षराचा तो सोपा आहे. तो का म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. ज्ञानेश्वर माऊली तुमच्या पायाच्या प्रसाद काय बोललो तुमच्या क्षमा करा शब्दशस्त्र बोलण्याच्या योगात एखाद्या वेळा वाकडे साधून नाही शकत तर काही वेळा बोलू माझ्या पत्रात टाका भला मोठा झाला आहे. उस्मानाबादच्या जवळ मेंढ्याला अण्णा महाराज सदूर अण्णा महाराज पंडित सोहळा चालू आहे. खूप मोठा सोहळा आहे. तिथे माझी भागवताची कथा सुरू आहे. आणि या ठिकाणी विजय महाराज असतील, त्यांचे समस्त बागडे कुटुंबीय असतील, त्यांचे बाबांचे नातवंड, त्यांचे नातं इष्टमित्र आणि आमच्या योगेश महाराजांमुळे या ठिकाणी हा येण्याचा योग लाभला. सगळी गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. माझे सहकारी सुनील महाराज उपस्थित राहिले, कथा मंडळी उपस्थित राहिले. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझे बाबा हो एक विनंती करेल, गेल्या 21 वर्षापासून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना आमचे गुरुवर्य वैकुंठवासी भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबांनी संस्कारावरती जोर दिला होता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संस्कार फार महत्वाचे असतात. जिजाऊने संस्कार दिले, काळ्याने संस्कार दिले, सुनीतीनं संस्कार दिले, तेव्हा ध्रुव घडला, प्रल्हाद घडला, शिवबा घडला. 16 संस्कार होते, 14 लोक पावले, 2च उरलेले आहेत. म्हणून त्या संस्काराचं चिंतन व्हावं, ते संस्कार घरात पोहोचावे, घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावे. म्हणून बाबांची इच्छा होती. त्यावेळेस आम्ही पुस्तक प्रकाशित केलं वारकरी संस्कार नावाचं. त्याच्यामध्ये आमचे भारतीय संस्कार आहेत, 16 संस्कार आहेत. कोणते संस्कार गर्भस्थ अवस्थेमध्ये असतात या सगळ्या संस्काराचं वर्णन त्या पुस्तकामध्ये. म्हणून ती येणाऱ्या पिढीपर्यंत ते टिकली पाहिजे म्हणून बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या कृपेने ते पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्याची किंमत आहे फक्त 50 रुपये. हा काही धंदा नाही, व्यापार नाही, व्यवसाय नाही. मायबाप हो कीर्तनामध्ये यायचं, पुस्तकं विकायचं हा माझा व्यवसाय नाहीये. पण बाबांची इच्छा होती प्रत्येकापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत हे संस्कार रुजले, टिकले पाहिजे. आणि म्हणून त्या पुस्तकाची निर्मिती केली. किंमत फक्त 50 रुपये. बाजूला आमच्या समोर सफेद रंगाची इनोवा मागे मुक्ताई लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी ते पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी ते घ्यावं, संग्रहित ठेवावं. एखाद्याला वाढदिवसाला भेट म्हणून द्यावं. नुसतं घेऊ नका, त्याचं वाचन करावं, आत्मसात करावं, अशा ठिकाणी अपेक्षा बाळगतो. कैलासवासी वैकुंठवासी बसवेश्वर अण्णांच्या पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित हा सोहळा भगवान ज्ञानोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई त्यांना चिरशांती देव. आणि खरं तर त्यांना मुक्ती मिळावं असं मी म्हणणारच नाही. ते मुळाच वारकरी संप्रदायाचे पायी होते, भगवत भक्त होते. आणि मुलं त्यांची ती परंपरा पुढे चालू ठेवताय. त्यांच्या स्मरणात एवढा मोठा कार्य होत आहे, त्याच्यामुळे ते म्हणायची गरजच नाही. ज्यांच्या पोटी भगवत भक्त जन्माला आला मायबाप हो त्यांचा उद्धार ऑलरेडी झालेला असतो. पण भगवान परमात्म्याची कृपा सदैव त्यांच्यावरती राहो. ते जिथे असतील तिथे त्यांना या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदान, नामदान प्राप्त व्हावं अशी या ठिकाणी मागणी मागतो. झाली सेवा माऊली महाराष्ट्र श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझी आई आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. तो म्हणे